पवनी वन परिक्षेत्रातून मोठी आणि धडाकेबाज कारवाई समोर आली आहे. अवैध रेती तस्करीवर वन विभागाने मध्यरात्री मोठा प्रहार करत 2 ट्रॅक्टर ट्रॉलीसह तिघांना रंगेहात पकडले आहे. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये खळबळ उडालेली आहे. नागपूर वन विभागांतर्गत पवनी प्रादेशिक वन परिक्षेत्रातील संरक्षित कक्ष क्रमांक 267 मध्ये ही थरारक कारवाई करण्यात आली आहे. वन विभागाच्या गस्त पथकाला जंगल परिसरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तातडीने सापळा रचत मध्यरात्री विशेष मोहीम हाती घेतली आहे. रात्री सुमारे 11च्या सुमारास जंगलातून अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारे 2 ट्रॅक्टर ट्रॉलींसह पकडण्यात आलेत. जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये MS40 BJ 8171 आणि MS40 CQ 7191 या क्रमांकाच्या ट्रॅक्टरचा समावेश आहे. या कारवाई दरम्यान सुभाष धनू भलावी, नंदू राकेश सोनवणे आणि राजा शेवराव धुर्वे या तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांविरुद्ध वनगुन्हा दाखल करण्यात आला असून जप्त वाहने पुढील कारवाईकरिता पवनी येथील लाकूड डेपोमध्ये जमा करण्यात आली आहेत. वन विभागाने अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. पवनी वन परिक्षेत्र अधिकारी सागर बनसोड यांनी स्पष्ट इशारा देत जंगल परिसरातील बेकायदेशीर रेती वाहतूक कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. तसेच नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती तातडीने वन विभागाला द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक डॉक्टर विनीता व्यास आणि सहाय्यक वनसंरक्षक गोविंदा लुचे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे. वनरक्षक आणि जलद कृती दलाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेत ही कारवाई यशस्वी केली आहे. पवनी वन परिक्षेत्रातील या धडक कारवाईमुळे रेती माफियांना मोठा धक्का बसला आहे. वन विभागाची ही कडक भूमिका आता अवैध उत्खननाला आळा घालणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.